चला एक एक जणांनी सांगा काय काय अडचण आहे तुमची. सर मला नवीन पासबुक पाहिजे, पासबुक संपलाय. हे बघ आपल्याकडे पासबुक संपलेले आहेत, लवकरच येतील, पुढच्या सोमवारी या. चला पुढचा कोण आहे? वा रे वा वा. मला सांगा सोमवारी असा कोणता देव येतो जे तुमची सगळी कामं करून जातो? सगळी कामं सोमवारीच. मागच्या सोमवारी आलो तेवढेच पण तुम्ही सांगितलं सोमवारी ये, आणि आता आलो आज परत अजून सोमवारी ये. हे सोमवारी येऊन येऊन गावातल्यांनी माझं नाव सोमवार ठेवला. काय करायचं साहेब बोला आता तुम्ही. हे बघा सोमवारी आपल्याकडे भरपूर स्टॉक येणार आहे पासबुकचा, तर तुम्ही सकाळी कधीच 9 वाजता येऊन इकडे बँकेत थांबून राहा. घेना बँक प्रत्येक ग्राहकाच्या अडचणी घेते आणि दूर करते, समजलं? तू आधी माझा घे मग समजेल. काय नाही, पुढच्या सोमवारी आलो, पासबुक तयार ठेवा. बोला लखमाजी, आता तुमची काय अडचण आहे, बोला पटकन. सर हो, माझा 5 वर्षाचा जुना पासबुक आहे, त्याच्यावर एंट्री मारून द्या. मला पाहू द्या काय माझ्या खात्यावर किती पैसे जमा झाले. हे बघा लखमा भाऊ, आज जरा बँकेत सर्व्हर डाऊन आहे तर पासबुकवर एंट्री होत नाही. काय साहेब, कधी पण तुमचा खालीच राहतो, कधीतरी वर करा. काय रे, काय बोलला? काय वर करायला सांगतो? साहेब मी नेटवर्क वर करायला सांगत होतो. काय तुम्हाला मराठी समजत नाही? हे बघ मला सगळं मराठी समजतं, इंग्लिश समजतं, तू काय हे वर कर खाली कर सांगतो? मला सांगा डाऊन म्हणजे काय? खाली. मग बरोबर ना, नेटवर्क खाली आहे तर मग तो वर करा, असं ना? साहेब ते जाऊन दे, चला मला सांगा माझ्या अकाउंटवर किती पैसे आहेत ते सांगा. तुमच्या खात्यावर 150 रुपये आहेत. काय साहेब 5 वर्ष झाली माझ्या खात्याला, अजून परत तेवढेच पैसे आहेत, 1 रुपया नाही वाढला, उलटा कमी झाला अजून. बोला काय करायचं? वाढत तर नाही. आधी 250 होतं, आता तर 150च राहिलं, काय करायचं बोला. चाले तू. अरे वेड्या, मधी मधी सर्व्हिस टॅक्स कापला जातो. काय अशी तुमची बँक 250 रुपयावर पण टॅक्स लावते? हे बघा चला साईडला व्हा, चला पुढच्यांची अडचणी पण ऐकू द्या. चला चला. साहेब नाही, ते माझं 150 रुपये आहेत ना, ते मला द्या, जाऊ दे मला, नाही तर ते पण तुम्ही काढून घेसाल. बोला. अरे बाबा ते निघणार नाही पैसे, तुमच्या खात्याला केवायसी करायला आहे, ते जमणार नाही. केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पैसे काढता येणार नाही. ती केवायसी बिवायसी मला काय माहित नाही. मला उद्या माझे पैसे पाहिजेत, मी उद्या येईन डबल. नाही जर पैसे दिले ना तर येशील ना, आमच्या गावाच्या समोरूनच जातोस तू. उद्या आलो ना. हे लखमा बाई, लखमा बिकमा नाही, उद्या तू 150 रुपये तयार ठेव. त्या मायला धमकी देऊन गेला रे. हा साहेब, गावाकडचे पोरांचा नाद नाही करायचा, नाही तर तुमचा डोका फोडून टाकतील. एक तर तेच रस्त्याला तुम्ही येता जाता. बोला गंगूबाई, तुमचा काय काम आहे? माझे लाडके भावानी लाडके बहिणीचे पैसे टाकले का नाही पाय बरं चेक करून. तुमच्या खात्यावर 3000 जमा झालेले आहेत, पण ती तुम्हाला काढता येणार नाही, कारण तुम्हाला पण केवायसी करावी लागेल. साहेब मला एवढं सांगा, केवायसी कोणता किडा आहे वो जो प्रत्येकाच्या खात्यावर येऊन बसतो? हे बघा जास्त काय बोलू नका. तुम्हाला जर पैसे काढायचे असतील तर तिकडे काउंटर नंबर 3 ला जाऊन केवायसी फॉर्म भरून घ्या. अबे साले, कधी पण बँकेत पैसे काढायला आला ना तुम्ही बोलता केवायसी करा केवायसी करा. ते केवायसी करून 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 मी मावशी झाली. हे बघा गंगूबाई, ते आम्ही नाही करत, ते आपोआपच होतं. तू कसा नाही आपोआप झालास? ठेव ते माझं पैसे तुला ठेव. मारम ना एक फट में लगवा लो.